ऑगस्टच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेकरिता अभ्यागत मंडळ स्थापन केले आणि त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। यापूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये चर्चेला उधाण आलंय। बारामती वैद्यकीय महाविद्यालय मंडळावर आता खासदार सुनेत्रा पवार यांना निवडण्यात आलेला आहे। याआधी सुप्रिया सुळे इथे होत्या आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडे। जितेंद्र, काय अधिकची माहिती? आपण बघितलं की पवार कुटुंबात दोन गट झालेलं पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका या पार पडल्या आणि या निवडणुका पार पडल्यानंतर आपण बघितलं की काही दिवसापूर्वी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी जाहीर केलं होतं की या नंतर आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात कुठलीही निवडणूक लढणार नाही। असं असताना आपण आता आपल्याला नवीन ट्विस्ट बघायला मिळतोय की जी बारामती मध्ये करोडो रुपये खर्चून शासकीय महाविद्यालय उभारण्यात आलं होतं, या संस्थेवर कार्यकारिणीवर राज्यसभेच्या आपले खासदार सुप्रिया सुळे यांची वर्णी लावली होती। परंतु आता 2 दिवसापूर्वी ही जी निवड करण्यात आली, या संस्थेच्या कार्यकारिणीवरून खासदार सुप्रिया सुळे यांना हटवण्यात आलेलं आहे आणि अध्यक्षपदी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची वर्णी त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। विविध कार्यकारिणी सदस्यांना देखील त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि असं असताना बारामती म्हणले की पवार आणि पवार म्हणले की बारामती आणि कुठल्या कारणास्तव सुप्रिया सुळे यांना हटवण्यात आलं याची देखील आता चर्चा बारामती व परिसरामध्ये सुरू आहे आणि त्यामुळं राज्यसभेच्या खासदार जे सुनेत्रा पवार यांना त्या ठिकाणी त्यांची वर्णी का लावली असं देखील निश्चितच। जितेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर सुप्रिया सुळेंऐवजी आता सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे।